होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शाहिरीच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वादळ निर्माण केलेलं आहे आणि ह्या वादळाचे तडाखे इथे जे काही विषमता भेदभाव शोषण करणाऱ्या शक्ती आहेत त्यांच्या पाठीमागे असलेल्या राज्यसत्ता आहेत, या सगळ्यांना तडाखे देण्याचं काम जे करतात ते आपले सर्वांचे लाडके लोकशाहीर कॉम्रेड संभाजी भगत, आमचे आदरणीय अध्यक्ष करुणादादा पगारे. मी मगाशी विनोदानी निरंजन टकलेनं म्हटलं आता चिलखत घालून तुम्हाला फिरावं लागेल. म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये नाही आहे, माझ्या सार्वजनिक आयुष्यामध्ये इतका बेडर माणूस की ज्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये ह्या मोदी आणि ही सगळीची चौकडी आहे यांच्याविरुद्ध एक हाती युद्ध पुकारलेलं आहे असं आपल्याला म्हणू शकतो. असे निरंजनजी टकले, आमचे ज्येष्ठ सहकारी जयंतराव खडताळे, राजू देसले, विजय बागुल, आमच्या सहकारी कॉम्रेड श्यामला चव्हाण, समोर बसलेले सर्वच चळवळीतले सहकारी आहेत. वेगवेगळ्या चळवळीमध्ये आपण एकत्र काम करत आलेलो आहोत. कॉम्रेड संभाजी भगत यांचा सत्कार घेण्याबद्दल बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती. आम्ही वाट बघत होतो कोणीतरी पुढाकार घेईल. आम्ही वेगवेगळ्या उद्योगामध्ये रोजच चालू असतो, त्यामुळे आम्ही म्हणत होतो कोणी पुढाकार घेईल तर आपण त्यांना हे करूया. परंतु शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज आपल्याला संभाजी भगत यांना ऐकायचं आहे. म्हणजे मी त्यांना खूप वेळेला ऐकलेलं आहे, पण पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आम्हाला खूप आनंद आहे, नाशिककरांना खूप आनंद आहे, नाशिकच्या परिवर्तनवादी चळवळीतील सगळ्या सहकाऱ्यांना खूप आनंद आहे की कॉम्रेड संभाजी भगत आज इथं आलेत. त्यांचा एक कौटुंबिक स्वरूपाचा अत्यंत स्नेहभावाचा सत्कार आपण इथं करतो आहे. आमच्या कॉम्रेडबद्दल आम्हाला अभिमान आहे की विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झालेले. ते एक नवीन मांडणी, एक नवीन दिशा हे महाराष्ट्राच्या साहित्य विश्वाला, सांस्कृतिक विश्वाला नक्की देणार आहेत, याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे, मी नाशिकमध्ये नेहमीच बोलत राहतो. परंतु कॉम्रेड संभाजी भगत यांना नाशिक माहितीच आहे. त्यांना इथं आपण काय काय चळवळी करतो, काय संघर्ष करतो, कोणाकोणाशी संघर्ष करतो, हे गोदाकाठचं नाशिक जरी असलं आणि इथे सध्या मंत्र्यांचा प्रभाव जरी वाढलेला असला तरी इथे आणि अलीकडच्या काळामध्ये तंत्रांचा पण प्रभाव वाढलेला आहे खरातांच्या माध्यमातून. असं जरी असलं तरीसुद्धा ही यंत्रभूमी आहे, कष्टकऱ्यांची भूमी आहे, शेतकरी कामगारांची भूमी आहे आणि लढ्याचा प्रचंड वारसा असलेली ही नाशिक शहर आहे. त्यामुळे सगळ्या संघर्षामध्ये सातत्यानं आघाडीवर राहणारं शहर आहे. ह्या संबंध जिल्हा आहे आणि मोठी परंपरा आहे. हे आपल्या DNA मध्ये काय आपोआप आलेलं नाही आहे. गोदावरीच्या पाण्यातनं ते आलं असेल किंवा वातावरणातनं आलं असेल, परंतु मला माहिती आहे की आणि आपल्याला याची जाणीव आहे की आमच्या सामाजिक चळवळीचा जो संबंध इतिहास आहे त्याच्यातनं आपले DNA घडलेले आहेत. त्यामुळं कॉम्रेड संभाजी भगत यांना मी सांगू इच्छितो की संबंध ह्या नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जी आदिवासींची चळवळ झाली, गुलामगिरीची परिस्थिती होती, लंगोटीवर आदिवासी फिरत होता, परंतु लालबावट्यांनी त्याला संघटित केलं, संघर्ष केला. अनेक कार्यकर्ते हुतात्मे झाले. 3 कार्यकर्ते गोळीबारामध्ये मारले गेले. कमीत कमी 55,000 कार्यकर्ते आणि आदिवासी शेतकरी जेलमध्ये होते. शेकडो संघर्ष झालेले आहेत, लाठीमार झालेले आहेत, अनेक गोष्टी, परंतु जगण्याचा अधिकार त्यांनी टिकून ठेवला आणि एक प्रभावी अशी चळवळ या भागामध्ये केली. इथल्या आंबेडकरी जनतेने अनेकदा शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला आहे, इथल्या जातीवाद्यांना इशारा दिलेला आहे. त्यामुळं
आमच्या गल्लीतही येऊन कोणी आवाज करण्याचा प्रयत्न करत नाही, ही नाशिक शहराची ओळख आहे. त्यामुळे आत्ताच गोविंदगिरी महाराज बुद्धांवर प्रवचन करणार होते आणि आमच्या सहकाऱ्यांनी प्राध्यापक गंगाधर आहिर यांनी सहकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जर उलटं साईड काही बोललात तर हे नाशिकही लक्षात ठेवा, आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत. तर ही अशी लढाऊ भूमी आहे, संघर्षाची भूमी आहे. फार मोठी चॅलेंजेस आहेत आपल्यासमोर. सध्याचं वातावरण आपल्याला माहिती आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला नक्कीच चिंता वाटते ह्या परिस्थितीची. संविधानावरचा हल्ला आहे, जातीवाद्यांचा प्रभाव वाढला आहे, धर्मांध शक्तीचा प्रभाव वाढला आहे, विषमता वाढत चाललेली आहे, आर्थिक शोषण वाढत चाललेले, स्त्रियांवरचे अत्याचार वाढत चाललेले. अगदी त्र्यंबकेश्वरच्या मंदिराजवळसुद्धा 100 वर्ष कष्ट करणारे टपरीधारक हे विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. एक सिमेंट कॉन्क्रीटचा निसर्गाचा विध्वंस करत, माणसांची जगण्याची साधनं उद्ध्वस्त करत, हे जे का कॉर्पोरेटला अभिप्रेत असलेला विकास संबंध देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकमध्ये सुरू आहे, त्याच्याबद्दलचा संघर्ष निश्चितपणे सुरू आहे. कॉम्रेड संभाजी भगत आपल्या गीतांमधनं, आपल्या साहित्यिक मांडणीमधनं, आपल्या सांस्कृतिक संघर्षातनं ह्या चळवळीला फार मोठं बळ आवश्यक आहे. आम्हाला जाणीव आहे की आपल्या समाजाच्या जाणीवेत आणि नेणिवेमध्ये हे जे काही बसलेलं आहे, विषमता आहे, भेदभाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बसलेल्या आहेत आणि संबंध ह्या अपप्रवृत्तीचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव काढणं काही सोपी गोष्ट नाही. हा आपला स्वतःची संघर्ष आहे, आपल्या कुटुंबातल्या लोकांशी संघर्ष आहे, समाजामध्ये सगळ्यांशी संघर्ष आहे. माणूस बदलण्याचा संघर्ष इतका सोपा सरळ रेषेमध्ये नाही, ह्याची आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून अनेक वर्ष कदाचित त्याच्यामध्ये लागतील. आपण नेटाने लढणार आहोत. अगदी कालच्या निवडणुकीच्या निकालाने सुद्धा आम्ही कोणी बिधरलेलं नाही आहे. निवडणूक आपला 3 आठवड्याचा कार्यक्रम असतो, बाकी तर आपण लोकांच्या प्रश्नावर संघर्षामध्येच असतो. आम्ही त्याला काही घाबरत नाही आहे. परंतु निश्चितपणे की आव्हान फार मोठं आहे आणि त्या आव्हानाच्या विरुद्ध संघटन निर्माण करण्याचं, संघर्ष करण्याचं आणि ह्या शक्तींचा पाडाव करण्याची दुर्दम्य इच्छासुद्धा नाशिककरांमध्ये आहे. जी इच्छा कॉम्रेड संभाजी भगत यांच्यामधून ओसंडून वाहत असते आणि म्हणून तुम्ही आम्हाला एक प्रेरणास्थान आहात. तुम्ही आमच्यासाठी एक आदर्शचं उदाहरण आहात. आम्हाला प्रचंड अभिमान आहे की तुम्ही या संमेलनाचे अध्यक्ष आहात. तुम्ही फक्त पुस्तक लिहिण्यासाठी, गीतं लिहिण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी पेन चालवलेला नाही आहे, तर व्यवस्था बदलासाठी तुम्ही संबंध तुमची प्रतिभा वापरलेली आहे आणि प्रस्थापितचं जे काही साहित्य आहे, संस्कृती आहे, ते जे गुणवत्तेची फार भाषा करतात, त्या गुणवत्तेला तोडीस तोड अशा पद्धतीची कलाकृती तुमच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. मी संपूर्ण नाशिककरांच्या वतीनं, श्रमिकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक क्रांतिकारी अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.